प्रसंगी प्रसंगी माणसं ओळखायला शिकली ना, प्रसंगी माणसं ओळखायला शिकली, माणसं समजायला शिकली, तर काय होतं, नको तितकी ओव्हर अटॅचमेंट वाढत नाही. नको तितकी ओव्हर अटॅचमेंट वाढली नाही तर आपला कार्यकाळ, आपली कार्याची कार्यात्मक ऊर्जा व्यर्थ खर्च केली जात नाही. आलं ना? तर आपली कार्यात्मक ऊर्जा ही फार महत्वाची असते. त्यावर स्वतःच अस्तित्व असतं. जेव्हा आपल्या अस्तित्वाला बाधा येते ना, तर ओव्हर अटॅचमेंट खरोखर कमी केली पाहिजे. आहे ना? समजदारी यातूनच येते. हे तू लक्षात आला तात्काळ तर धोरण आपलं सुरक्षित राहते. बावळटपणा, वेंधळेपणा हा हो ओव्हर अटॅचमेंट मुळे होतो. पहा, लोक भाळून जातात, लोक भावनिक करतात, लोक भाळून जातात, लोक भावनिक करतात. स्वतःच्या कर्तव्याची जाण नसते तेव्हा उगीच भावनिक होणं, उगीच जवळीक वाढणं आणि आपण त्यांना गळ्यातलं ताईत करतो. त्यातून काय होतं, आपल्या जीवनातला बहुमूल्य काळ व्यर्थ माणसाच्या संगतीत जातो. संगती सोबत जसा वाण तसं गुण, जसा व्यक्ती तसं बोलणं, आणि तेच रटाळपण, तेच कंटाळवाणं. जांभळ्या देतोय आणि बोलतोय, दुःख व्यक्त करतोय, बोलतोय, अटॅचमेंट सुटत नाही. अटॅचमेंट सुटत नाही आणि स्वतःच अस्तित्व कळत नाही. हे एक महत्वाचे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख, स्वतःच्या अस्तित्वाची जाण क्षणात, तात्काळ आणि तत्क्षणात जर लागलीच झाली ना, माणूस सुधरून राहतो. आहे ना कमाल? त्याला म्हणते चाणक्ष दक्ष. उगीच नाही, बावळट माणसं वर्षोनगणते आयुष्य व्यर्थ घालवतात. कळते पण आलं नाही, काय करावं? भावनिक झाले, भोळे पण जपले, भोळेपणातच आयुष्य गेलं. असंच ना? असे तो आजचा विशेष त्यासाठी ठेवला. ओव्हर अटॅचमेंट इज द डेंजरस टू लाईफ. ओव्हर अटॅचमेंट इज द डेंजरस टू लाईफ. कळणं, समजणं, सतर्क, दक्ष, चाणक्य आणि लक्षपूर्वक स्वतःकडे लक्ष, हे मॅनेजमेंट आहे. माइंड मॅनेजमेंट, इमोशन मॅनेजमेंट. चला, तुम्ही म्हणतात की ह्यांची ओव्हर अटॅचमेंट आपल्याला काय कामाची, पण बोलावं लागतं. असो, नावेत राहताना स्वतःच अस्तित्व हे तीरापर्यंत जाणं महत्वाचं.